येणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेबांच्या हस्ते आज आमच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करण्यात आला। या ठिकाणी आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी एकजुटीने एक दिलाने काम करतोय। मागील भागात वेळी ह्या ठिकाणी जो उमेदवार निवडून गेलेले होते त्यांनी कुठल्या प्रकारचा विकास केला नाही, त्या माध्यमातून जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि त्या रोषच्या माध्यमातून जनता आम्हाला भरघोस मताने निवडून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या प्रभागातली बरेचसे विकास कामं रखडले आपण आपल्या बोलण्यातून सांगताय, तर नेमकं काय विकास कामं या प्रभागात रखडलेली आहेत? ह्या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापासून सतत नगरसेवक निवडून जात आहे। त्यांनी ह्या प्रभागाकडे म्हणजे महानगरपालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पद आहे की ते आज जळगाव शहराचे महापौर म्हणून सांगते एक नंबरचं पद आहे, ते पद सुद्धा भूषवलेलं आहे। जळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सुद्धा पद भूषवलेलं आहे। जळगाव महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून बी सुद्धा काम केलेलं आहे। परंतु जळगाव शहरामध्ये त्यांनी मतदारांनी निवडून गेलेले पण त्या मतदारांचा अपमान केलेला आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी जळगाव महानगरपालिकेची मोठी जुनी पाईपलाईन आहे, ते भंगार पाईप होती, त्या भंगार पाईपाच्या माध्यमातून चोरीचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावर तो चोरीचा गुन्हा सुद्धा आहे। एकी टायमाला भारतीय जनता पार्टीने ह्या उमेदवाराविरोधात बंटी बबली चोर आहे, पाईप चोर आहे अशा घोषणा देऊन त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आज त्याच भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या माध्यमातून जनतेत मोठ्या प्रमाणात रोज दिसून येत आहे। त्याचा फायदा आम्हाला निश्चितच मिळेल, कारण असा उमेदवार आहे की त्याने एवढं मोठं पद मिळून जनतेच्या कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही, कुठल्या नागरिक सुविधा दिल्या गेल्या नाही। वास्तविक महापौर पद हे एक राज्यमंत्र्याचा दर्जा असतो, राज्यमंत्र्याच्या दर्जाच्या माध्यमातून एक मंत्रिपद सुद्धा असतं। त्या कुठेही ह्या भागाचा त्या माध्यमातून विकास झालेला नाही। म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की जनतेमध्ये आम्ही घराघरापर्यंत जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतोय आणि आम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे। हो, आपण या प्रभागातील जनतेला काय आवाहन करा? आम्ही जनतेला आवाहन करणार आहे की मागील काळामध्ये 10 वर्ष सतत आपण त्याला ज्या उमेदवाराला निवडून दिल्या मतदारांनी त्यांचा जाऊन महापालिकेत कुठल्या प्रकारचा न विकास केल्यामुळे ठेकेदार त्यांचेच महापौर पद असून सुद्धा न काम केल्यामुळे आणि अशा लोकांना आम्ही दूर ठेवावं असं जनतेला आवाहन करतोय। त्या आव्हानाच्या माध्यमातून आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळत आहे।